आता एक महत्त्वाची बातमी आहे शालेय विद्यार्थ्यांसंदर्भातली। केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं वन नेशन वन स्टुडंट आयडी या धर्तीवर आता शालेय विद्यार्थ्यांसाठी अपार म्हणजेच ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक रजिस्ट्री आयडी करण्याचा आता निर्णय घेतलाय। या आयडीमुळे विद्यार्थ्यांना एक विशेष क्रमांक मिळणार आहे आणि या आयडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती ही डिजिटल स्वरूपामध्ये सुद्धा साठवण्यात मदत होणार आहे। ती हवी तेव्हा ऑनलाईन सुद्धा माहिती पाहता येणार आहे। त्यामुळे आता एका महिन्यात 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात आणि तशा सूचनाच खरं तर राज्यातल्या सर्व महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। दरम्यान या अपार आयडीचा उपयोग नेमका काय आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना 12 अंकी अपार युनिक आयडी मिळणार आहे। अपार आयडी तयार झाल्यानंतर तो डिजिलॉकरला जोडला जाईल। शिक्षण क्षेत्रामध्ये साधलेले लक्ष, परीक्षेचे निकाल हे आता यावरून ऑनलाईन सुद्धा पाहता येणार आहे। शैक्षणिक रेकॉर्ड्स एका शाळेतून दुसऱ्या शाळेत ऑनलाईन पाठवता येणार आहे। शिवाय विद्यार्थ्यांच्या माहितीचे ग्राफिकल एनालिसिस सुद्धा यामधून साध्य होणार आहे। अशा प्रकारे या आयडीचा फायदा होणार आहे। एकूणच सगळा व्यवहार हा ऑनलाईन केला जाईल।